थोडेच भजनी आहेत पण मागात कशी जगात चांगली भजनी येतोय का मागात आज म्हणजे काय सगळं आता लोणी आहे. सगळे कलाकार म्हणते मला सांगायचं काय तुका म्हण येते म्हणून गेलो पाहिजे का बसते म्हणून काय काय जागा लय चुबागी भजनी भेटतेत मागात एका जागेवर कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्या नांदेडच्या खाली फडकायचं गाव होतं 100-150 टाळकरी 20-25 माईक 6 पकवाद किती पकवाद 6 पकवाद मी म्हणलं आज कीर्तन मध्ये सगळा गंगच आहे म्हणलं मागात आज कीर्तन म्हणजे काय म्हणलं एवढे मोठे टाळकरी एवढा मोठा समाज कीर्तनामध्ये सगळा आनंदच आहे कीर्तनात गेलो रामकृष्ण आगमन सुरुवात केली ज्ञानोबा तुकाराम होऊस तर एकानं एकही प्रमाण म्हणलं नाही कीर्तन असं उभ्यानं फेल गेलो बैठकीत गेलो मागात फेटा काढला आणि कपाळाला हात लावून तिथं 40 ग्राम साथे माझ्याकडे आला म्हणला मुकुंदा कपाळाला हात कामून लावलाय मी म्हणलं एवढे मोठे 100-150 टाळकरी 6 पकवाद 20-25 माईक एवढं भारी वातावरण असताना तुम्ही कोणी एकही प्रमाण म्हणलं नाही मला या गोष्टीचा खेद वाटायला मग म्हणताय नको खेद करू कोणत्या गोष्टी मी म्हणलं तुला इथून उचलायला पाहिजे बापटीच्या धरणात टाकायला पाहिजे असे कुठे प्रमाणाचे ते मागात आणि मी प्रमाण म्हणणं गेला कवाच काय म्हणत नाही मागात कवाच काय म्हणत नाही कोणी बेसूर म्हणू का कवा कोणी चांगलं म्हणू काय घेऊन देणार नाही एका जागेवर असं मागाच्या एक जणांना बेसूर म्हणलं असं कुठे प्रमाण असते का त्याला राग आला तिनं टाळ खाली ठेवला आणि घरी जाऊन झोपलं कीर्तन झालं मी तिथं बसलो माझ्याकडे कोणी येईन बिन जाईन घंटा झालं 2 घंटे झाले त्या विनेकरकडे गेलो म्हणलं बाबा पाकिट बुक्का लावा ना ते म्हणला काय बुक्का लावायचं तुला ज्याच्याकडे पाकिट होतं त्याचं तो प्रमाण बंद केलं काय बुक्का लावायचं असं केलं म्हणून तेव्हापासून बोलणंच बंद केलं इथं म्हणले मागा आगे करतो तू असं कर ती पोरगी त्या पाठी माग लागली पाहिजे आणि मागास म्हणजे लागत मुक्ती सायुज्यता पाठी लागली पण कधी लागली एका जनार्दनी हरी हरी म्हणता हरी हरी भजन करणं म्हणजे मागास मुक्ती नावाची पोरगी पाठी माग लावणं म्हणून मागास म्हणते पोरगी माग लावायची ना एक काम कर मुकाना हरी भजन कर अभंगाचं हरी मुखे हरी मुखे हरि 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 मुखे पुनाची गणना पुनगरी हरि मुखे पुंडाजी गणना कोण करी जय श्रीराम हरि मुखे हरि मुखे हरि मुखे हरि मुखे टाळी वाजवाय अशी वाजनारी म्हणणारी म्हणल्यावर काय मागास अशी चाल मी कवच मागास एवढ्या गोड चाली आज ऐकायला भेटायच्या पण चाली मी पितक निघाल्यात माऊली मागास लई पितक एका जागेवर कीर्तनात 1 जणांनी इना घेतला आणि तुका म्हणेल चाल लावली तुका म्हणे माझे याची जागा चुका मी म्हणलं तुका खापक कुटीला चालला का सोनवटीला चालला एवढे पितक चाली 1 जण काल्याच्या कीर्तनात म्हणते वा पुन्हा टाक सडा अग बाई बाई मी म्हणलं तू पण मी टाकतो सडा पितक गवळणी निघल्या जसे गाणी निघते तसे गवळणी मागास गाणी बी सोयशे गायलेत का ही पितक गाणी आंट गांट गा नाक मुका नाक मुका नाक मुका या गाण्यावर म्हणजे किती अभ्यास केला म्हणजे या गाण्याचा अर्थ कळत किती संस्कृत वाला पीएचडी वाला असू द्या मला कळत याचा अर्थ ही पितक गाणी निघाली मागास गाणे कशी निघू द्या मला ह्याच्यावर बी काय घेतलेलं नाही वज गवळण जसे गाणी निघते तशा गवळण निघल्यात मागास निघल्यात का नाही तात्या ही पितक गवळण 1 जणांना मागास मी एका जागा कीर्तनाला गेलो कीर्तन झालं गावाच्या भाई गेलो एक गवळण मागास तिथं कोणतरी लेडी जागाला आल्या तिथलचा सकाराम तात्या का त्या अध्यक्ष होता सप्त्याचा म्हणला ताई काय गवळणी सुरू केली ताईनं गवळण सुरू ये मुने पाणी
काय कवळी नंदाच्या कानाला काय कवळी नंदाच्या कानाला आपल्या दोघांना काय लागलं पितं काम आहे मागा एका जागा माऊली मागात अशीच वाजी लागे होती असं वाजीला एका काकाच्या अंगातलं गेलो ना अशी मिठी मागली ते म्हणते दमानं बिड्या मोठ्या बिड्या मोठ्या कोणाच्या कुठं अंगात येईल मागात काय सांगता येत नाही एकदा मी एसटीने कीर्तनाला जाऊ लागलो तेव्हा माझ्याकडे काय गाडी नव्हती काय नाही एसटीने निघालो सोनपेठ मध्ये गेलो एक काकू माझ्या शेजा घेऊन बसली आता बसली तर गप्पा सावनं काकून कंडक्टर तिकीट काढायला उठला आणि काकूच्या अंगातलं मी म्हणलं देवी थोडं शांत बसा देवी आवडत न गेल्या कंडक्टर जवळ आला म्हणला तिकीट तिकीट कंडक्टर म्हणला तिकीट कंडक्टर म्हटलं वय म्हणला खाली ती म्हणजे आंबा कोणाच्या कुठं अंगात येईल मागात काय सांगता येत नाही मागाची यमुनेचं पाणी खरं सांगा नंदाच्या कानाला कोणी खवळी नाही त्याच्या पुढे गवळण काढली बासरी वाजली गादा थांबली तिच्या घाट गादेचा गाचा बघ गादा पाण्याची हापशा जाईन का गादा काय लहान गळची होती का काय पण इपिलं गवळणी अरे पूर्वीचे गाणे बोल होते वासुदेवाची आहे गावानी वासुदेवाची आहे गावानी या जगात नाही हो पैशासाठी सारी माणस पैशासाठी सारी माणस झाले गुलाम एवढ्या गोड कविता होत्या आगे वाचून व्यायचे हातामध्ये कुडकुडे असायचे कुडकुड वाजवायचे वासुदेवाची आहे गावानी या जगात नाही पैशाचे त्याला म्हणा दाजू दुकानावर जाय ते दुकानावर जात नाही त्याला दाची नोट हातामध्ये द्यायची परतच सुटत पैशाची जादू लय बारी हो पैशासाठी अशा पूर्वीच्या कविता होत्या शिकवणाऱ्या होत्या भाई रे सब पैसे दिल का नहीं भाई भाई सब पैसे कविता मागात गोड गायल्या नाही गाणी पेटे निघाले माझा विषय कुठला कुठून हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी फक्त मुखानं हरी नावाचं भजन करायचं हरी नावाचं भजन केला मुक्ती साहित्याचा पाठ लागला पुन्हा परिणाम काय पुण्याची गणना कोण करी एवढी कशा त्या हरिनामामध्ये पुण्याची गणना लोक अर्धाचा आनंद काढतील मागास माग पाठीमाग आमचा आळंदीला सप्ताह झाला आमच्या गावची शकुंतला काकून गया काकू आळंदीला सप्त्याला होते माझ्या संग आमच्या संग त्या दोघे जणी मागात निघाल्या सप्त्याला आल्या आळंदीमध्ये आल्याच्या नंतर मला म्हणले मुकुंदा चला आपण पुण्याला फिरायला जाऊ म्हणलं चला काकू शकुंतला काकू गया काकू मी तिघ जण गेलो पुण्यात फिरायला शकुंतला काकू मोठीची मोठी मागास बिल्डिंग बघितली शकुंतला काकू म्हणते गयो बघ ना किती मोठी बिल्डिंग आहे गया म्हणते याच्यानंच म्हणते गय पुण्याची गणना कोण
मी म्हणलं बाई पुण्य वेगळं पुणे वेगळं जगा अगदाचा आनंद काढतात मागास भाषेचा बोलण्यात तरी वाईट पाड्याचा प्रयत्न करतात मागास उभागी काम झाले एकदा काय झालं आम्ही दोघं एकदा एसटीला कीर्तनाला जाऊ लागलो आणि कीर्तनाला जात असताना माया पुढे एक मराठी बाई बसली आम्ही मागास प्रवास करू लागलो अंबाजोगाईमध्ये आम्ही तिघ जण सगळंच उतरलो तर उतरल्याच्या नंतर मराठी बाई पावसाळ्याचा दिवस होता मराठी बाई खाट्यामध्ये पडली ते बघितलं इंग्लिश बाई म्हणली ओ माय गॉड मराठी बाई म्हणली तो बाप गॉड ती माय गॉड पण मला खाट्याच्या बाई काढ सांगायचं काय एवढे तिथं भाषा जमत नाही तरी वाई पाडायचा प्रयत्न करते चला विषय चालला काय मुखानं फक्त हरी नावाचं भजन करायचं हरी नावाचं जर भजन केलं तर सोपान महाराज ज्ञानोपागाय म्हणली तुम्ही जे प्रपंचात गुंतलात का ते प्रपंच तोडायचं काम कोण करतंय तुटेल धगजे प्रपंच कोण देव मध्ये हरी संपर्क हरी संपर्क ज्ञानोपागाय म्हणजे हरी नावाचं भजन करायचं ज्ञानदेव म्हणे हरीचा प्रकाराने तुटेल दगाने प्रपंचाचे हे झालं ज्ञानोपागायचं बोलणं आणि नाथ बाबाचं बोलणं तेने माया झालं तुट हरी हरी तुम्ही म्हणावे तुम्ही म्हणावे सकल हरी हरी तुम्ही म्हणाले तेने माया झालं तुट दिलं नाथ बाबा म्हणले हरी हरी तुम्ही म्हणावे सकल परिणाम काय तेने माया झालं एवढी मोठी ताकद कशाची मागास हरी नावाची ताकद आहे प्रपंचामध्ये जर बाहेर पडायचं असेल तर काय केलं पाहिजे ज्ञानोबागा म्हणतात ज्ञानदेव म्हणे हरीचं करणे परिणाम तुटेल धरणे प्रपंचाचे ते प्रपंचाचं धरण तोडून टाकलं पाहिजे महाराज मला आनंद वाटला सप्ताह 2 वर्ष मागास लॉकडाऊन मध्ये सगळे सप्ते काय झालते महाराज बंद झालते पण माऊली बाबा म्हणले सगळ्या महिला मंडळ म्हणल्या महाराज आपल्याला सप्ताह करायचा एकदा त्याच्यासाठी सगळेजण टाळ्या वाजवा महाराज असं सप्ताह झाला पाहिजे शेतकरी मागाचे सप्ताह नसून देवाचा हप्ता असतो मागास काय असतो देवाचा हप्ता असतो काय काय लोक म्हणते काय करायचे सप्ते उगा मागास लोकांची भक्ती काय काय असते मागास असे नास्तिक लोक असते मागास लोक पैशावाले बोलू नको फुकट कीर्तन करणारे बी त्याला बोलू पण मला सांगायचं काय सप्ताह झाला पाहिजे सप्ताह नसून काय मागाचे देवाचा हप्ता आहे सप्ताह झाला पाहिजे काय काय लोक म्हणते काय करायचे सप्ते आमच्या इथे एक जण असंच म्हणायचं बोलतात म्हणला मी म्हणलं काय झालं म्हणला मनका मी म्हणलं भाऊ या मनका नाही देवाचा कणका आहे कवा सप्ताह करू द्यायला नाही काही नागाला करू द्यायला नाही पट्टी दिली नाही या नागाला देऊ दिली नाही शेवटच्या दिवशी चला हिशेब घ्यायचा काय काय लोक असे असतात मागाचे पण मागाचे देवाचा हप्ता असतो 2 मिनिटांमध्ये सांगतो आमच्या इथं मागाचे 80 वर्षाचं होतं आता पॉझिटिव्ह आलं मागास कोरोना काळामध्ये सेलूला आलं सेलूच्या डॉक्टरने त्याला नांदेडला पाठवलं नांदेडला गेलं आणि डॉक्टर साहेबांनी मागा त्याला 14 दिवस सांभाळलं आणि 14 दिवस सांभाळल्याच्या नंतर मागा डॉक्टर साहेबांनी त्याला काय केलं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह केलं डॉक्टर साहेबांनी हातभर बिल घेतलं आणि त्या मताग्याजवळ गेले म्हणजे तात्या आज तुम्हाला मागा सुट्टी झाली म्हणला सुट्टी त्या मताग्याला एवढा आनंद झाला मताग्याचा रडता चेहरा गेला आणि हसायला लागलं मताग म्हणला मी वाचलो कोकणामध्ये चांगले लोक गेले त्याच्यामधून मी वाचलो मला काय देवाची उपकार म्हणला मी वाचलो हसू लागलो पण तितक्यामध्ये डॉक्टर साहेब म्हणले तात्या तुम्ही निगेटिव्ह झाला पण तुमचं बिल झाले म्हणले 7 लाख रुपये किती बिल झाले 7 लाख रुपये मताग्याचा हसता चेहरा निघून गेला आणि मताग रडायला लागला डॉक्टर साहेब म्हणले 7 लाख बिल जास्त झाले का एक काम करा 50 कमी करतो 6.5 लाख द्या मताग पुन्हा रडायला लागलं म्हणला 6.5 जास्त झालेत का आणि 50 कमी करतो 6 लाख द्या मतागा जगा तांबी स्वभावाचं होतं छत्रगुण महाराज कसं होतं तांबी स्वभावाचं छत्रगुण महाराज ते मताग म्हणलं त्याला तांबी स्वभावाचं होतं मताग म्हणला ए तू कमी करायची भाषा मायापाशी करू नको काय म्हणला कमी करायची भाषा मायापाशी करू नको माझ्याकडे एवढा पैसा आहे तुला इकत घेणं त्या दवाखान्याला इकत घे डॉक्टर म्हणला मग तुला गाडायला का झाले मताग म्हणलं का म्हणून गाडायलो सांग आई तू आम्हाला फक्त 14 दिवस सांभाळले त्याचं बिल केलं तू 7 लाख रुपये तुम्हाला फक्त 14 दिवस सांभाळले त्याचं बिल केलं तू 7 लाख रुपये माझ्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्यानं मला 80 वर्ष झालं सांभाळलं आणि बिलन पावती ना मागाचे माझ्या देवाचे उपकार आहे एवढे देवाचे उपकार आहे जसं आपल्या घरी महिन्याला लाईट बिल येते खरं सांगा आतापर्यंत देवाचं बिल आलं का कोणाच्या घरी
आलं का? मग काय मागास सक्ती केली तर काय कौतुक मागास? सप्ताह नसून देवाचा हप्ता असतो विठ्ठला. तोडायचं काम कशामध्ये? फक्त हरिनामामध्ये. म्हणून माणसानं हरिभजन केलं पाहिजे. आता या महिला मंडळ गातक भजन करतात, पण या तुकाराम महाराजाचा अभंग म्हणत नाही, त्या माऊलीचा अभंग म्हणत नाही, त्या नामदेव महाराजाचा अभंग म्हणत नाही. असे पांचट भजन की महाराज बघायचंच काम नाही. लॉकडाऊन मध्ये गेलो ना आमच्या इकडच्या गायकातून अभंग सुरू केला. कोरोना लवकर जाऊ दे ना, बबड्याचं लगीन होऊ दे ना. म्हणलं बाई त्या बबड्याचं लगीन होत नाही. सध्याच्या काळामध्ये छत्तीकडून मागास बबडे एवढे बेजा आहेत. मी कुठं कीर्तनाला गेलं की म्हणते मागास आहे का कुठं ठापा ठेपा. म्हणलं मीच पिपळा खालचा म्हणजे मला सांगायचं काय? जिथं जिथं इचकलंय मागा, जिथं जिथं इचकलंय. पांचट बसलं एवढं नका असू, एवढं इचकलं नाही. तेवढंच कोण येत आमच्या गाजी महाराजाला, पण म्हणते तेवढं साल पाकिट गोळा करू दे, बाकी काय नाही. चला माझा विषय चालला. पांचट बसलं तिचं भजन झालं केलं की दुसरीनं चालू केलं. आग विठोबा तुझ्या माझं मन मोबाईल लावते हे तुझी आठवण लय लय येते ना मला विश्वास वाटला तू गे देवा देवाला कशाला नंबर सेव्ह करायचे? म्हणली मागात मला त्या देवाचं पेटच दिसून. मोबाईलला तर काल एवढा बिघडल्या मागात की बघायचं काम नाही. मला 2-3 दिवसाखाली एक फोन आला. हॅलो कोण बोलतो? मी म्हणलं मुकुंद मागात गात बोलतो. त्यानं फोन कट केला. पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केला. हॅलो कोण बोलतोय? मी म्हणलं मुकुंद मागात गात बोलतो. त्यानं फोन कट केला. पुन्हा तिसऱ्या दिवशी फोन केला. हॅलो कोण बोलतोय? मी म्हणलं मुकुंद मागात गात बोलतो. त्यानं फोन कट केला. मी रिपीट लावला. म्हणलं 3 दिवस झालं फोन लावायला मुकुंद मागात गात बोलतो म्हणलं की कट करायला. नेमकी तुझी अडचण काय? ते म्हणला काहीच नाही मुकुंद मागात, नेमके तुळशीचे लग्न झालती. ते नंबर तिकड लग्न जमलं होतं. ते नंबर तिकडचा होता पण तुम्हाला लागायला. मी म्हणलं भाऊ यांचा प्रॉब्लेम कमी जास्त होत असतो नंतर लावून बघ. त्यानं फोन कट केला. पुन्हा 5 मिनिटांनी मला फोन केला. हॅलो कोण बोलतोय? मी म्हणलं मी स्मिता बोलते. ते म्हणलं मी 3 दिवस झालं फोन लावायला कोणी मुकुंद मागाजालाच लागायला. मी म्हणलं माझ्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम होता. म्हणला नेटवर्क प्रॉब्लेम होता म्हणला, पण तिकून लावाय तुला काय झालं? मी म्हणलं माझ्याकडे बॅलन्सच नाहीये. ते म्हणला थांब मी तुला आता रिचार्ज करतो. सोपान मागत त्यानं फोन कट केला आणि 499 3 महिने अनलिमिटेड पॅक मला केला. कोणाला केला? मला केला. पुन्हा 5 मिनिटांनी फोन केला. हॅलो कोण बोलतोय? मी म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो. ते म्हणला कस का? मी म्हणलं यांचा एवढे त्या मोबाईलला मागात बावळे लेखून झाली, एवढे बावळे लेखून. चला माझा विषय तो नाही. आगे हरी नावाचं भजन करा. पांचट भजन म्हणण्यामध्ये मागाच किंमत नाही. हरी नावाचं भजन केलं. ज्ञानोबा म्हणले आगे अमावस्याची रात्र असावा, काळा कुट्टा अंधार असावा आणि रात्री 2 वाजता माणूस मागात हागबागाच्या धाग्या असावा आणि हागबागाच्या धागे धागायला गेला. त्याच्या पुढे असे भूत येऊन बसावा. त्या ज्या धागे धागायला त्यानं भूताला बघून पळून जायचं नाही. त्या धागे धागणाऱ्याला बघून भूत पळून जातात. पण कवा हरी नावाचं भजन केलं तवा पळे भूत बाधा भेदा फळे भूत बाधा भेदे, फळे भूत बाधा भेदे. हरी उच्चागणी मंत्र पयागा, हरी उच्चारणे मंत्र पयागा, हरी उच्चागणी मंत्र पयागा, हरी उच्चारणे मंत्र पयागा. फळे भूत बाधा भेदे, फळे भूत बाधा भेदे, फळे भूत बाधा भेदे. काय म्हणजे मागात पळे भूत बाधा भेनेत येतो. कधी पण हरी उच्चागणी मंत्र पयागा. भजन मागत हरी नावाचं आवडीने भावे, हरी नाम घ्यायची आणि तुझी चिंता त्याची सर्व आहे. मनाभावातून भजन असेल हरी नाम काय पळे भूत बाधा भेनेत येते. पण आपले भजन म्हणजे काम सगून वैध. मग एकदा जर दवाखान्यात गेलो डॉक्टर साहेब तुमच्यावाने अभ्यासच कोणाचा नाही. कधीपर्यंत एकदा इलाज पोहोचतो. इलाज झाला की हा डॉक्टर अभ्यासवाने पण जागा पैसेच खाते. कवा इलाज झाल्या आणि इलाज व्हायच्या आधी लाख उद्या काय लागायचं काय म्हणला पैसा आपल्याकडे बघतोय. तसं काम आहे आपलं. काम झालं की आपण देवाचं नाम विसरतो. आपले 900 म्हणजे काम सगून वैध. मग एक जण मागा शेतामध्ये गेलो आणि मोठं ताडाचं झाड होतं. ताडाच्या झाडावर गेलो आणि गेल्याच्या नंतर वरून खाली बघितलं. म्हणला बाप्पा 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 काय वर आलो म्हणला मी. आता खाली उतरायचं मला जागा अवघडच दिसायले म्हणला मागास. काय म्हणला? अवघडच दिसायले. कसं खाली उतरू? त्यानं तिथून मंदिरा मागत त्या ताडाच्या झाडावर मंदिराचा कळस बघितला आणि कळसाकडे बघून म्हणला मागवते काय काही कर पण मला खाली उतरव म्हणला. खाली जर उतरलो नाही एकदा खाली उतरलं की शनिवारी ती हनुमान चालीसा घेतो, आरती करतो आणि सगळ्या गावाला गुलाबजामुनचं काय देतो म्हणला? जेवण देतो. नवस केला.
निम्यात खाली आला. पुन्हा मागवती गायच्या मंदिराच्या कळसाकडे बघितलं. म्हणला मागवती गाया गुलाबजामुन होते नाही होते, कापसाला बोंड चांगले लागले होते म्हणला, पण मागच्या पावसाला लय झोड पडे म्हणला. मागाचा काय म्हणला, लय झोड पडे, गुलाबजामुन नाही करायचे म्हणला, पण जिलबी 100% करतो म्हणला. पुन्हा निम्यात आला. निम्यात आल्याच्या नंतर मागवती गायला म्हणला मागवती गाया जिलबी होईन नाही होईन म्हणला, पण गग्याचा शिगा 100% करतो. एकदम खाली उतरला. म्हणला झाडावर जाणं नको, गग्याचा शिगा करणं नको. आपले नवस म्हणजे असे पित गत मागा. मला सांगायचं काय, भजन थोडंच असलं पाहिजे. ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आमचं भजन दिनगजनी आची धंदा आणि गोविंदाचे पोवाडे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी आणि जागृती स्वप्नी पांडुरंग. आमचं भजन रात्रंदिवस. उष्णायचं जरी झालं तर आम्ही देवाचं नाम उष्णतो म्हणले. एवढा आम्हाला देवाच्या नामाचा काही मागाच उल्हास आणि त्याच्यापासून फायदे सुद्धा तसे पुष्कळ आहेत मागात. उष्णायचं जरी झालं तर मागा तसं आपण झोपीमध्ये उष्णतो, पण काय उष्णतो मागाच दिवसभर केलेले कुटाने. उन्हाळ्याचा दिवस होता आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक शेतकऱ्याचं पोरग शेतामध्ये आंबे कापायला गेलं. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत ते शेतकऱ्याच्या पोरानं आंबे कापले. पण कसे काय ऐकले ऐका, दुपारी सकाळी 10ला गेलं, दुपारी 2ला मागास गाड आंब्याच्या झाडाखाली काय झालं ते झोपलं. आणि झोपल्यावर एक वान्य आलं आणि आंब्याच्या झाडावर गेलं. ते झाडावर गेल्याच्या नंतर त्यानं आंबा खाल्ला आणि त्याची कोई खाली झोपला गेला फेकून मागली आणि खालच्याला जागा आली. वर बघितलं तर वान्य होतं. त्या वान्याकडे बघून खालचं म्हणते उतर उतर उतर. माकडाला वाटलं मला कोणतरी आवाज द्यायला. माकडा असं वाकून बघू लागलं. खालचं म्हणते वाकून पातू वाकून पातू वाकून पातू. माकडाला वाटलं आला माझा उतरावत लागते. खालचं म्हणते उतरलं उतरलं उतरलं. माकडाने खाली उडी टाकली आणि पळालं. खालचं म्हणते पळालं पळालं पळालं. इतका दिवसभर काम कोणी केलं मागा त्या शेतकऱ्याच्या पोरानं. घरी गेलं. त्याच्या गावामध्ये आकंदार नाम सप्ता. 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझी. मी गेलो कीर्तनाला. तेव्हा काय माझ्याकडे गाडी नव्हती, एसटीनं गेलो. मुकामाला थांबलो. ते म्हणला मागा संध्याकाळच्या कुठे जाता थांबा, आजच्या दिवस मुक्काम करा. मी म्हणलं चालतंय. एक पॉट टाकला, पॉटवर गाडी टाकली, एक टाकव्या टाकला आणि मला एक ब्लँकेट दिलं. म्हणले मागाच झोपा. पण माझ्या शेजारी खाली झोपायला कोण होता? ओ बोलू नका. माझ्या शेजारी खाली झोपलेला कोण होता मागाच? जेनं दिवसभर आंबे कापले ती खाली झोपलेलं. गार झोप लागली आणि 2:15 वाजताचा आवाज आला, उतर उतर उतर. मला वाटलं कोणतरी आवाज द्यायला. मी असं वाकून बघू लागलो. ते म्हणते वाकून पातू वाकून पातू वाकून पातू. मला वाटलं आता उतरावंच लागते. मागा त्याने लगेच मंत्र बदलला, उतरलं उतरलं उतरलं. मी खाली उडी टाकली पळालो. खालचं म्हणते पळालं पळालं पळालं. मी बाहेर गेलो. त्याचा बाप म्हणला मागाच कुठं पळायला? मी म्हणलं त्या पोरानं पळलं. म्हणजे त्याची चुकी नाही, त्यानं आंबे घातले. मी म्हणलं त्याचं झालं खरं, पण मी झालो ना पातळ. चला मला सांगायचं, आपण झोपीमध्ये उष्णतो पण दिवसभर केलेले कुटाने. महाराज म्हणले आम्हाला उष्णायचं जरी झालं पांडुरंगाशिवाय आम्ही काहीच उष्णणार नाही. एवढी ताकद कशाची? हरी नावाची ताकद आहे. हरीन भजन केलं पाहिजे. हरी भजन केल्याच्या नंतर परिणाम होतो काय? ज्ञानोबा काय म्हणतात, हरी नावाचं भजन करा, परिणाम होतो काय? दोन्ही पक्ष पायी दोन्ही पक्ष पायी दोन्ही पक्ष पायी काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाय उधार दोन्ही पक्ष पाय उधार. महिला मंडळाचं भजन केलं ना बाबा. काय म्हणले मागास? महिला मंडळानं हरी नावाचं भजन केलं ना, दोन्ही पक्ष पायी उदगती. भाजप राष्ट्रवादी नाही बरं का मागास. पक्ष ते समजू नका. दोन्ही पक्ष म्हणजे कोणते? माय बापाकडचे याचा उद्धार आणि सासू सासऱ्याकडचे याचा उद्धार. काय काय म्हणते मागास? आम्हाला फक्त आमच्या माय बापाचा उद्धार करायचा आहे, सासू सासऱ्याचा नका मागा. सध्याच्या काळामध्ये सासू सुनाचं मागास अजिबात जमन. आमच्या इकडचं सांगतो बरं का मागास, सासू सुनाचं भांडण सुनबाई फटकाळ तोंडान. सासू सुनाच्या अंगावर धावले सुनबाई सासूला गटगट चावली. सासू सुनाच्या अंगावर धावले सुनबाई सासूला गटगट चावली. सासू सुनाचं भांडण सुनबाई फटकाळ तोंडान. सासू सुनाचं भांडण सुनबाई फटकाळ तोंडान. तुमच्या इकडचं का आमच्या इकडचं? सगळीकडे सारखं मागा. सगळ्या घरोघरच्या चपात्या सारख्याच. मला सांगायचं एवढे पण दोन्ही पक्ष पायी उदगती. कवा? काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ बघायचं नाही, वेळ बघायचं नाही. कोण्या टायमाला उठलं की हरी नावाचं भजन करायचं. परिणाम होईल काय? पुण्याची गणना कोण करी मुक्ती सायुज्यता पाठी लागली. मुक्ती नावाची पोरगी पाठी मागं लागली. पण कधी?
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुम्ही म्हणता मागास हरिमुखे म्हणा, आम्ही म्हणायला तयार आहे, पण आमच्या मागे संसार. ज्ञानोबा काय म्हणतात त्याच्यामध्ये गाऊन सुद्धा तुम्हाला भजन करता येतं. आपण हसोने संसारे जिवे बेमुखारी, हसोने संसारे जिवे बेमुखारी, आसोनी संसारी जिवे बेगुकारी, आसोनी संसारी जिवे बेगुकारी. हसोने संसारे जिवे बेमुखारी, हसोने संसारे जिवे बेमुखारी. सोनी संसारी जीवे बेमुखारी, आसोनी संसारी जीवे बेमुखारी. शास्त्र उभाळे माहे सदा, हरिमुख माना, हरिमुख माना. वेद शास्त्र उभारी बाळ सदा, वेद शास्त्र उभारी बाळ सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुख माना, हरिमुखे त्याच्यामध्ये बोलतो. हा मागा शुकाच्या मागा त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर लग्न करायचं वय आलं, आणि वय आल्याच्या नंतर व्यास महर्षी मागा शुकाच्या मागाच्या जवळ जातात आणि मुलाला विनंती करतात, वागा इकडचा ठेपा आलाय, तिकडचा ठेपा आलाय, कसं करायचं, करायचं काय यंदा. कोण म्हणू लागले? व्यास महर्षी. कोणाला? शुकदेव महाराजांना म्हणू लागले. शुकदेव महाराज म्हणले, तुम्हीच बेजार झालात पप्पा, तर मला कशाला म्हणले? मला नको म्हणले बाबा, ह्या संसाराच्या नादी लागायचं नाही, मला फक्त एकच द्या, काय? फक्त भजन करायचं, भगवान परमात्मा प्राप्त करायचा, त्याच्या पलीकडे मला काही करायचं नाही. व्यास महाराज म्हणले, अरे लग्न होऊन सुद्धा ते करता येते. शुकाच्या आगे महाराज म्हणले, द्या एखादा मला उदाहरण, आणि द्या एखादा माणूस तसा दाखवून. महाराजांना त्यावेळेस व्यास महर्षीने जनक राजाच्या घराकडे शुकाच्या आगे महाराजांना पाठवलं, आणि जा म्हणले महाराज. शुकाच्या आगे महाराजाच्या घरी जनक राजा गेले, रागामध्ये गेले, द्वारपाल होते. द्वारपाल म्हणले, कोण आहेत तुम्ही? शुकाच्या आगे महाराज म्हणले, काय सांग तुझ्या राजाला, मी शुक आलोय, जा सा. द्वारपाल गेले, जनक राजाकडे गेले, आणि राजाला म्हणले, राजा साहेब कोणतरी आले म्हणते मी शुक आलोय. जनक राजा म्हणले, डबल जाय त्याच्याकडे, आणि त्याला म्हणा जे सोबत आणले ते टाकून दी, आणि मग मध्ये पुन्हा त्या महाराज गेले शे द्वारपाल, आणि जनक शुकाच्या आगे महाराजाला ते द्वारपाल म्हणतात, जे सोबत आणले ते टाकून द्या, आणि महाला मध्ये प्रवास करा. पुन्हा महाराज सगळं ते होतं ते असं टाकून दिलं, आणि म्हणले जाय डबल सांग मी शुक आलोय. पुन्हा द्वारपाल गेले, पुन्हा म्हणते मी शुक आलोय असं म्हणायला. म्हणले जे सोबत आणले ते टाकून द्या. शुकाच्या आगे महाराजाला कळालं, म्हणले जा शुक आलाय सांग. द्वारपाल गेले, सांगितलं. महाराज शुकाच्या आगे महाराजांना आतमध्ये प्रवास झाला, आणि गेल्याच्या नंतर महाराज शुकाच्या आगे महाराज गेले, जनक राजाचं दर्शन घेतलं, आणि उभाट्यात प्रश्न विचारला, तुम्ही एवढ्या संसारात असून सुद्धा भजन पूजन कसं करतात हे आम्हाला सांगा. जनक राजा म्हणले, इथं सगळे प्रश्नाचे उत्तर मिळतील, सगळे गाणे वाचतील म्हणले, फक्त थोडं शांत बसा. आमचा इथलचा एक नियम आहे म्हणले, नवीन माणूस आला की त्याला आम्ही सगळ्या शेरू नगरीमध्ये काय करतो म्हणले, प्रदक्षिणा करायला लावतो, आणि प्रदक्षिणा करताना सुद्धा आमचा काय म्हणले महाराज नियम आहे. शुकाच्या आगे महाराज म्हणले, चालते प्रदक्षिणा करायला तयार आहे, पण एक नियम आहे. काय? एक हातामध्ये पगात दिली, त्या पगातीमध्ये तांब्याभर पाणी टाकलं, गजभरली पगात, आणि म्हणली ही पगात घ्यायची आणि प्रदक्षिणा आणायची, पण एक नियम आहे, ह्या पगातीमधलं एक थेंबही पाणी खाली पडू द्यायचं नाही. म्हणजे काय म्हणले, एक थेंबही पाणी खाली पडू द्यायचं नाही, एवढं ध्यान द्या. शुकाच्या आगे महाराज निघाले, ते पुढे निघाला बँक डडंग डडंग, शुकाच्या आगे महाराज निघाली प्रदक्षिणा, सगळं गाव बघून आले, आणि जनक राजाजवळ आले. म्हणजे राजे साहेब मला उत्तर द्या. जनक राजा म्हणजे कसं काय वाटलं आमचं गाव? मागा शुकाच्या आगे महाराज म्हणजे तुमचं गावच बघितलं नाही. मुद्दा आहे का? काय म्हणले शुकाच्या आगे महाराज, तुमचं गावच बघितलं नाही. जनक राजा म्हणले, अरे सगळ्या गावामधून फिरलात ना तुम्ही, आणि गाव बघितलं नाही? म्हणले नाही बघितलं. तुम्ही माया मागं लोड न लावून दिलं. म्हणले कोणतं? म्हणले पगातीतलं पाणी खाली पडू द्यायचं नाही, ते तुम्ही माया मागं काम लावलं होतं. त्यावेळेस जनक राजा म्हणले, असाच पागमाचा करावा लागतो संसार करून. कसा? म्हणले गावातून तर जायचं, पण मागा त्याच्याकडे अजिबात ध्यान द्यायचं नाही. तुम्ही आमच्या गावातून गेले, पण आमचं गाव बघायला भेटलं नाही. का म्हणून? तुमचं सगळं लक्ष पगातीत होतं, आणि पगातीतल्या पाण्याच्या थेंबात होतं. जसं लक्ष तुम्ही पगातीमध्ये दिलं, तसं
लक्ष तुम्ही मागा देवाकडे द्यायचे आणि देवाकडे लक्ष दिलं गे दिलं तुमचा मागा संसार होऊन सुद्धा काय होतो पाग मागतो होतो संसारी असावी आसवणी नसावी आणि भजन करावे वेळोवेळा उसामधून जायचं पण 65 लाख द्यायची नाही एवढा संसार किचकट म्हणले लटिका व्यवहार आणि सर्व हा संसार त्याच्या नादी लागून तुम्ही पाग मागता काय करायला मागास लांब करायला संसार म्हणजे सोपा गोष्ट आहे का अशा बाया बोलत आहेत अशा बाया बोलत आहेत भयानक बोलत आहेत तुम्ही म्हणता तुला कसं काय अनुभव मित्र कंपनी सांगते कसं काय अनुभव म्हणजे काय झालं एकदा शेताकडे गेलो आणि आमच्या शेतात मागाच्या पत्राच्या शेडमध्ये झोपलो आणि झोपल्यावर मागचा कापूस येणं चालू होतं दोघं जण नाव बायको कापूस येऊ लागले शेतकरून मागास काय येऊ लागले कापूस कापूस येतात बायको आपण एका दिवशी बघतो हाय ना ते म्हणला ह येते नाही आली आवता ये ग ते पामग जीव किती आय आहे सोजा आहे का राजा जन्म आले बाळ त्याच वाट पाय काळ उपजल्या पिंडा मग न सांगत आय आहे सोजा आहे का राजा फकीर त्यानं जागा 9-10 प्रमाण दिली ते जागा पाग मागती होता 9-10 प्रमाण दिली बायको म्हणली माय आपल्याला मागायचे ते म्हणलं ह मागायचे म्हणली भाई मग आपण मेले आपल्या सेवेला कोण गाणार नवगा म्हणला तू काय सांगू शकत नाही म्हणला पण मी मेल्या मया सेवेला गंबा गाणार म्हणला कोण गाणार गंबा बायको म्हणली भाई तुमच्या सेवेला गंबा म्हणल्या मया सेवेला कोणी सांगा नाही एकदा ते म्हणला त्या सेवेला माकर काय म्हणला दाजी ते त्या सेवेला माकर बाई गप बस 5 मिनिटांनी म्हणली काय माय नशिबाला तर खाली माकडन वही माकड एवढं बोलत असं वाटतं ताना ताना संसार कुठे जावा चातुर्मासाला पण संसाराचं काम तुझं माझं जमीन तुझ्या वाचून एवढं एकटं मागा कोणी कोणावर प्रेम करीत नाही काय नाही हे सगळं लाटका बाजा गेला आणि कोण कोणावर प्रेम करते ना लॉकडाऊन मध्ये बघा बघ कळालं मागाचं बघ कळालं आपल्याला हे प्रेम काय नाही आमच्या गावचा पप्प्या पॉझिटिव्ह आला 14 दिवसांनी त्याला भेटायला गेलो म्हणजे पप्प्या कसं काय हाल म्हणला मुकुंद मागाचं काम बुवान वासाला जाताना तरी द्यायची शेता 14 वर्ष संघ गेली म्हणला मया शेतीनं मया 14 दिवस डुकून न बघितलं नाही तिला जेवायला वार म्हणलं की ताटा जेवायला वारायची ना असं ताट टाकलायची भाजी वार म्हणलं की एवढा दान केलं त्याला चमच्या खिडकीतूनच भाजी वारू लागली खोटे का खवय सांग सख्या भावाला डबा द्यायला गेलं की मागा असा डबा ठेवायचा पळत जायचं मला एवढी परिस्थिती बिकट झाली म्हणून या संसारामध्ये सुद्धा जाऊन भजन करता येतं म्हणून माणसानं भजन केलं पाहिजे असं भजन केलं पांडवाने परिणाम झाला काय अभंगाचं शेवटचं ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुला ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुला ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी हरे मुखी म्हणा हरे मुखे म्हणा हरे मुखी म्हणा हरे मुखे म्हणा द्वारका राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा हरे मुखी म्हणा हरे मुखे म्हणा हरे मुखी म्हणा हरे देव म्हणे व्यासाची एक पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी असं जग पाग मागतो असं जग भजन केलं जगाचा मालक घरी येतो उदाहरण द्यायचं झालं ज्ञान देव म्हणे एकटी ज्ञान देव म्हणे न म्हणे मागा चकलीनं न म्हणे व्यासाची एक पुन्हा व्यास मागात मध्ये घातली आणि काय म्हणे द्वारकेचा राणा कोणाच्या घरी पांडवाच्या घरी बघ पांडव घरानं सगळ्यांना बघितलं मागा सगळ्यांना महाभारत ऐकले सगळ्यांना ग्रंथ ऐकले पांडव घरानं कसं होतं मागा कसं होतं बघा मागाच आपल्याकडे मागात लेकरं होते लग्न झाल्यावर का लग्नाच्या अगोदर नंतर पांडवामध्ये काय झालं पांडव कुळामध्ये कुंती सांगती देवाला लग्न पांडव घे पहिला लग्नाच्या अगोदर लेकरं झाले एवढं पांडव पुन्हा याच्या पुढे बोलायचं झालं सक्का मित्र म्हणायचं माझ्या हृदय असतं प्राण सखा जीवलग आता सध्याच्या काळामध्ये केले उड्या मागायचं खरंच प्राण सखा का कवा 10 रुपये लागले तर 10 रुपये देत नाही मागायचं प्राण सखा म्हणतो चला ते मला ते शेकर द्यायचं नाही जीवलग म्हणायचं प्राण सखा म्हणायचं हृदय असतं म्हणायचं मग प्राण सखा मित्र म्हणायचं आणि मित्राचीच बहीण पळून न्यायची असं कुठं झालंय महाभारत म्हणजे पांडवाच्या घरामध्ये झालं का नाही पांडवाच्या घरामध्ये अर्जुनानं मागात कृष्ण परमात्म्याची बहीण पळून गेली आणि ते कृष्ण बघा पुन्हा त्याचाच मागात काय झाला
सारथी झाला. पण कशामुळे? फक्त मागास. पाहते पांडव अखंड वनवासी बघितल्या देवासी आठविते. एवढी मागास त्याची भक्ती होती. आपली भक्ती म्हणजे मागास सगळी लटकी भक्ती. काम पडलं की आपण देवाला आठवतो, स्वतःला हुशार समजतो. पण जे स्वतःला हुशार समजतात का त्याला एकच सांगायचे, आपल्यापेक्षा कोणतरी हुशार असते म्हणून जागा हुशाराने कमीपणा गायला पाहिजे. का झालं? एक जण जावाई सासरवाडीला गेला आणि सासरवाडीला गेल्याच्या नंतर मागास मुक्कामाला थांबला. सासरी भावानं मस्त मागास सोन्याच्या ताटामध्ये चपातीन बेसन वाढलं. कोणाला? जावायला चपातीन बेसन वाढलं. मागास जावाय जेवू लागला. पण जेवण करताना जावाय म्हणला काही करायचं पण ताट काही करायचं पण सोन्याचं ताट हाणायचं. जेवण झालं, वच जेवलं. मागास गोदाड्या जाऊन झोपलं. सासऱ्यानं जावायची लक्षणं ओळखली. मागात ती पगात घेतली. सासऱ्यानं वर ते शिकवतो, शिक्यावर पगात ठेवली. त्याच्या तांब्यावर पाणी टाकलं आणि आईन त्याच्या खाली जावायला काय टाकली? मागास बाज टाकली. जावायला घातली. जागा पगात तिकडे बघायला सापडत वर नजर गेली, दिसली. एक शिडी घेतली, पगात काढली, गेलं गंगेत गुडघ्यात खडं खाल्लं आणि पगात करून ठेवली. आणि तिथे येऊन पुन्हा मागात काय झालं? झोपलं. पुन्हा सासऱ्याला जागा. सासऱ्यानं वर पगात बघितली. म्हणला पगात दिसन. जावायनं हाणली. पण जागा सासऱ्या चॅप्टर होता. जावायचे मागास अगोदर तळपाय चेक केले. कोणी? सासऱ्यानं. गंगेमध्ये गेलं म्हणून पायाला काय लागली होती? वाळू लागली होती. त्या पावलानं सासरा नदीत गेला, गुडघ्यात खडं खाल्लं, पगात काढली आणि घरामध्ये आणून ठेवली. सकाळी जावाय उठला. सासरे बुवा येतो, मला लई तहसीलचं काम आहे. सासरा म्हणला नाश्ता केल्याशिवाय जायचंच नाही. मागा जावाय म्हणला थांब नका मला नाश्ता. म्हणला जायचंच नाही. नाश्त्याला बसलो. मुठभरच पोहे आणले. किती बघ? मुठभर. कशाच्या पगाती? सोन्याच्या पगाती. जावायला वाढली. जावाय म्हणला सासरी बुवा अशा पगाती किती करी? सासरा म्हणला एकच आहे. काय म्हणला? एकच आहे. ते म्हणला ही तर मी घातली हाणली. ते म्हणला तू हाणली पण मी जाऊ आणली. एवढी लोक जापते स्वतःला हुशार. आमच्या इथं 35 वर्षाचा पप्या होता. लग्न जमन. एक दिवस माझ्याकडे आला. म्हणला बाबा मग लग्न जमन. मी म्हणलं काय मुळे जमन? म्हणला मला लहानपणापासून दात नाही. म्हणलं जाय परभणीला दात बसून गेलं. परभणीला दात बसून आलं. दुसऱ्या दिवशी मुलगी बघायला गेलो. गेटकीन लग्न करून आलं. मागात मी दर्शनाला जाऊ लागलो. म्हणला मागात. मी म्हणलं काय? म्हणला झालं ना आपलं. मी म्हणलं काय? म्हणलं शुभ मंगल सावधान. कधी? म्हणला काल बघायला गेलो, घेऊन आलो. आनंदाची गोष्ट. त्याच्या घरी चहा घ्यायला गेलो. त्यानं दात काढली, टेबलावर ठेवली. आम्ही दोघं खुर्ची बसलो. एवढ्या मोठ्याने हसायला पप्या. मी म्हणलं पप्या तुझ्या का गोळ्या संपत्या का काय? तू एवढ्या मोठ्याने का म्हणून हसायला? म्हणला मागास मी माझ्या बायकोला लई फसलो. बायको मधून आली. एक चहाचा कप माझ्या हातात, एक चहाचा कप त्याच्या हातात. त्याची बायको त्याच्यापेक्षा दुपटीने हसायची. मी म्हणलं वहिनी तुमच्या गोळ्या संपल्या का? म्हणल्या माझ्या गोळ्या नाही संपल्या. लईच मगापासून आडायला मला फसलं. येणं मला काहीच फसलं नाही. मी म्हणलं कसं काय? म्हणले याला लहानपणापासून दात नाही, मला केस नाही, तिने टोपच उचलून दाखिला. एवढे लोक काय आपला चॅप्टरपणाचा परमार्थ जगा कमी करा. लई लोक चॅप्टर झाले. लेकरापेक्षा म्हातारे माणसापेक्षा लेकर मागास. एका जागा कीर्तनाला जाऊ लागलो. मागात नेमकीच कॉलेज सुटलेलं होतं. एसटीला लईच गर्दा होता. मी म्हणलं मागात आता एसटी जागा सापडायची नाही. गर्दा बकड होता आणि आपल्या धोतरावाल्यांमध्ये बसले म्हणजे उगा अपमान करून गेले. म्हणून मी काय केलं? हातरुमाल काढला नाही का सीटवर टाकला. मी म्हणलं आता सगळे बसल्यावर आपण जायचं. जागा तर आपली काय झाली? हक्काची झाली. सगळं झालं. बस मध्ये सगळे गेले. मी मागून गेलो. माझ्या जागेवर म्हातारे बसलो. मी म्हणलं तात्या उठा, मै जागा आहे. ते म्हणला कसं काय तुझी जागा आहे? मी म्हणलं त्याच्या हातरुमाल टाकलाय म्हणून मै जागा आहे. म्हातारा म्हणला सकाळपासून एसटी धोतर वाढायला एसटीच मै उतर खाली. एवढे लोक मागून काय लेकराच्या नादी लागायचं नाही. एक जण मागास बाप होता. 10वीचा निकाल होता. बाप पोगाला म्हणला आता पाहुणे घरी आलेले निकाल लागायला जागा व्यवस्थित देवाच्या भाषेत काय सांगतो? निकाल सांग देवाच्या भाषेत. पोगा म्हणला कसं सांगू? एक विषय गेला तर तुकाराम म्हणायचं. 2 विषय गेले तर ज्ञानोबा तुकाराम म्हणायचं. पोग गेलं, निकाल लागला, घरी आलं. बापाला फोन केलं काय झालं? पोग म्हणलं पुंडलिक तुकाराम पंढरीनाथ भगवान की. एक निघला नाही, सगळेच गेले. अशी लोक चापटे झाले. चला ते विषय द्या सोड. द्वारकेचा गाणा पांडवा घरी. लटकी परमार्थ केला नाही, लटका परमार्थ नाही. वनवास होता पण मागास भगवान परमात्म्याचं भजन केलं म्हणून जगाचा मालक घरी गेला. त्या पद्धतीने आपण सुद्धा केलं पाहिजे. देवाचे द्वार येऊ बाक्षण त्याने मुक्तीच्या आगी साधी गेल्या. आगी मुक्ती म्हणा पुण्याची गणना कोण करी. एकदा नियमाप्रमाणे पांडुरंग परमात्म्याचं भजन पुरुष मंडळी हातवर घ्या. पाठीमागचे वाट्यावरचे सगळे जण तुमले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुमले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुमले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा.
विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल हे तुले लागियाना विठ्ठल पांडुरंगा लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नगेंद्राय विलोचनाय मंगलाय महेश्वराय जय सुदाय विलकाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय कुमार 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 जय 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 कुमार कुमार देवाची द्वारी उपाक्षण त्याने मुक्तीच्या आगी साथी गेल्या हगे मुख्य मना पुण्याची गणना कोण करी अभंगाचा सगळं अर्थ झाला. जाता जाता एक दोन गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट मुलाला संस्कार लावा. दुसरी गोष्ट व्यसनाच्या आधी जाऊ नका. आई वडिलांची सेवा करा आणि झोपत असताना दोन व्यक्तीची आठवण काढून झोपा. पहिला मुद्दा मुलांना संस्कार लावा. सध्याच्या काळामध्ये आपले मुलं घडवणं मागास सध्यात महत्वाची गोष्ट आहे. मागास माणूस संपत्ती कमवायला हुकला तरी जमल, पण संतती कमवायला हुकला गे हुकला म्हातारपणी मागास आपल्याला काय खायला नाही प्यायला नाही मागा सगळा आपला काही वनवासी मागा. म्हणून संपत्ती कमवायला हुकला तरी चालेल, पण संतती कमवा. जसे जिजामातानं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज स्वराज्याची स्थापना केली किती वर्षामध्ये महाराज? 16व्या वर्षी. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला किती वर्षी? 16व्या वर्षी. आणि आपले गाव काय म्हणते 16 वर्ष डोक्याचं नाही. अगे ज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांना 16व्या वर्षी महाराज काय केली? स्वराज्याची स्थापना. 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊच्या पोटे सूर्य उगवला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. 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 16व्या शतकात या तारा चमकला माझे जाऊच्या पोटे सूर्य उगवला. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. 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 ओ पर्याय पर्यायला माझ्या राजाची दास. बराय बरायला माझ्या राजाची दास. पर्याय पर्यायला माझ्या राजाची दास. बराय बरायला माझ्या राजाची दास. अगे माझे छत्रपती शिवाजी महाराज जन्मला वयाच्या 16व्या वर्षी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली. जसं की श्री कृष्ण भगवान परमात्मा जन्माला येताना कंस मामा त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकून हो पर्याय पर्याय माझ्या राजाची दास. बराय बरायला माझ्या राजाची दास.
राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्माले 16व्या शतकात एक तारा चमकला माझ्या जाऊच्या पोटी सूर्यवला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला अशा पद्धतीने महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना स्थापना केली एका जागेवर कीर्तनाला गेलो एक जण म्हणला महाराज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं कीर्तनामध्ये म्हणलं अगं कीर्तनाची मर्यादा आहे जेणेकरून मग ती 28 घ्यायची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची इथं संतांचं चरित्र सांगितलं पाहिजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं म्हणला छत्रपती शिवाजी महाराज काय देव आहेत का त्याला एकच उत्तर दिलं दादा माझे छत्रपती शिवाजी महाराज देव नाही पण आज जो देवळातला देव आहे तो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्याच्यानंतर आपण देव म्हणतो दैवत छत्रपती नामुचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामुचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती मेघे पगत शोभा जन्मला राजा अधिपती सागे राजा अधिपती दैवत 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 छत्रपती नामुचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामुचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती अशा पद्धतीने आपला देव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जसे तिच्या मातानं महाराज छत्रपती शिवायांना संस्कार लावले त्या पद्धतीने आपण लावले पाहिजे व्यसनाच्या आधी जाऊन काय वडिलांची सेवा करा झोपत असताना दोन व्यक्तीची आठवण काढून झोपा एक म्हणजे माझा सीमेवरचा जवान आणि एक म्हणजे माझा बळीराजा अगे जवानाच्या छातीमध्ये गोळी पडलेली असावा खाली कोसळलेला असावा तरी त्याच्या मुखामधून एकच शब्द निघतो करू चली अंबिदा जानो क्या साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए स्वतःच्या बायकोची पर्वा करत नाही स्वतःच्या मुलाची पर्वा करत नाही अगे स्वतःच्या माय बापाची पर्वा करत नाही फक्त आणि फक्त तुमच्या आमच्यासाठी लढतो 2 मिनिटांमध्ये सांगतो अगे एक सीमेवर जवान होता त्या सीमेवर मागा जे एटीएम मशीन होतं दररोज तो जवान मागा जे एटीएम मशीन मध्ये जायचा आणि दररोज फक्त 100 रुपये काढायचा एके दिवशी मागा त्या सेक्रेटरीने प्रश्न विचारला दादा दररोज येथून फक्त 100 रुपये काढतो एकदा तुला 10,000 रुपये काढता येत नाही का त्या जवानाने किती गोड उत्तर दिलं बघा जवान म्हणला मला 10,000 नाही 20,000 काढता येतात पण दररोज 100च काढून काढतो हे माझं एटीएम कार्ड आहे या एटीएम कार्डला माझ्या पत्नीचा मोबाईल नंबर लिंक आहे आणि ज्या वेळेस मी माझ्या एटीएम मधून पैसे काढ याचा मेसेज अगोदर माझ्या पत्नीच्या मोबाईलला पडतो आणि माझ्या पत्नीला वाटतं की अनेक माझं कुंकू जिवंत आहे अनेक माझं कुंकू जिवंत आहे एवढे त्या जवानाची कृपा आहे दुसरा मुद्दा माझ्या शेतकरी राजाची आठवण काढून झोपलं पाहिजे पण शेतकरी राजा आत्महत्या करायला लागला छोटीशी मुलगी आपल्या बापाला म्हणते गोग मनाला लावू नका पाट जगाला दावू नका गोग मनाला लावू नका पाट जगाला दावू नका तुमच्या जातीला आहो ना बाज खाऊ नका आली लग्नाला लाडाची ताई मुंड्या वाचून जमन काही आली लग्नाला लाडाची ताई मुंड्या वाचून जमन काही आचला जाग होऊ नका टोपी कान ठेवू नका आचला जाग होऊ नका टोपी कान ठेवू नका ताई तया गाई लढायला बाबा खाऊ नका मनाला लावू नका पाट जगाला दावू नका गोग मनाला लावू नका पाट जगाला दावू नका 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 तुमच्या जातीला मी आहो ना बाबा खाऊ नका म्हणून आत्महत्या करू नका
सेवेला इथंच पूर्ण काम काय चुकलं असेल माझी मला परत द्या. जे काय बघा असेल ते गुरुवर्यांचं जे काय चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. जाता जाता एकच सांगतो, तुम्ही नका देवाच्या पाया पडायला जाऊ, तुम्ही नका देवाचं